इयत्ता 10वी वर्गाचा हा सेतू अभ्यासक्रम स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या संस्थेने तयार केला आहे. अकॅडमिक इयर 2020-21 म्हणजे शैक्षणिक वर्ष 2020-21 आणि अकॅडमिक इयर 2021-22 म्हणजे शैक्षणिक वर्ष 2021-22 यांना जोडणारा हा अभ्यासक्रम आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एका ब्रिजचं चित्र दिसत आहे, म्हणजे पूल या ठिकाणी दिसत आहे. म्हणून या दोन शैक्षणिक वर्षांना जोडण्याचं काम हा सेतू अभ्यासक्रम करणार आहे. आपण पाहूयात इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स, म्हणजेच शिक्षक, पालक आणि फॅसिलिटेटर्स म्हणजे विद्यार्थ्यांना सहाय्य करणारे सहाय्यक किंवा सुलभक असं त्यांना म्हणता येईल. त्यांच्यासाठी असणाऱ्या सूचना. As we all are very well aware about the fact that due to pandemic situation, the schools were formally closed during the last academic year and the actual classroom teaching and learning could not take place. आपणा सर्वांना याची कल्पना आहे, या वस्तुस्थितीची कल्पना आहे की देशभर सर्वत्र या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये शाळा ह्या औपचारिकरित्या बंदच होत्या आणि प्रत्यक्ष वर्गामध्ये होणारं अध्ययन आणि अध्यापन हे घडू शकलं नाही. देअर इज अनसर्टनिटी इव्हन टुडे ॲज टू व्हेन स्कूल्स विल रिस्टार्ट इन द कमिंग अकॅडमिक इयर. आणि आता यात हे चालू शैक्षणिक वर्ष, या वर्षामध्ये शाळा कधी सुरू होईल हे अजूनही अनिश्चित आहे. ऑन धिस बॅकग्राऊंड व्हेरियस एफर्ट्स हॅव बीन मेड बाय द गव्हर्नमेंट in the last academic year to impart education to the students through online mode. या पार्श्वभूमीवर मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये राज्य सरकारने विद्यार्थ्यांना शिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. Accordingly, the bridge course has been prepared with the dual objective of reviewing the studies done by the students in the previous academic year and helping them to learn the curriculum of the present class in the academic year. आणि त्यानुसार हा जो काही ब्रिज कोर्स आहे, या ब्रिज कोर्सची निर्मिती करण्यामागे दोन उद्देश आहेत. पहिला उद्देश आहे की विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षामध्ये जे काही अध्ययन केलं आहे त्याची तपासणी करणे आणि नवीन शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमासाठी त्याला तयार करणे, त्याला मदत करणे. ब्रिज कोर्स लास्ट फॉर टोटल ऑफ 45 days and consist of 3 tests after a certain period of time. हा जो काही अभ्यासक्रम आहे तो 45 दिवस चालणार आहे आणि त्यामध्ये एका ठराविक कालावधीनंतर आपणास चाचण्या द्याव्या लागणार आहेत. त्या चाचण्यांची संख्या आहे 3. The bridge course is based on the syllabus of previous class and is a link between the syllabi of previous and the current class. मागच्या वर्षीचा अभ्यासक्रम आणि चालू वर्षीचा म्हणजे इयत्ता 10वीचा अभ्यासक्रम, या दोन्ही अभ्यासक्रमाला जोडणारा हा सेतू अभ्यासक्रम म्हणजे ब्रिज कोर्स असणार आहे. This bridge course has been prepared class wise and subject wise. मग हा जो काही ब्रिज कोर्स सेतू अभ्यासक्रम आहे तो वर्गानुसार आणि विषयानुसार तयार करण्यात आला आहे. इट इज रिलेटेड टू द लर्निंग आउटकम्स अँड द बेसिक कॉम्पिटन्सीज ऑफ द प्रिव्हियस क्लास टेक्स्टबुक अँड इज बेस्ड ऑन इट्स कंपोनंट्स. हा सेतू अभ्यासक्रम हा मागील वर्षातील पाठ्यपुस्तकातील अध्ययन निष्पत्ती आणि मूलभूत कार्यक्षमता यांच्याशी संबंधित आहे. द ब्रिज कोर्स इन्क्लूड्स कंपोनंट अँड सब कंपोनंट वाइज वर्कशीट. These worksheets are generally based on learning outcomes and basic competencies. या सेतू अभ्यासक्रमामध्ये घटक आणि उपघटकाचा तयार केलेल्या वर्कशीटमध्ये समावेश आहे आणि हे वर्कशीट हे अध्ययन निष्पत्ती आणि मूलभूत कार्यक्षमता यावर आधारित आहे.
द स्ट्रक्चर ऑफ द वर्कशीट इज जनरली ॲज फॉलोज. मग ही जी काही कार्यपुस्तिका आहे त्याची रचना खालीलप्रमाणे आहे. पार्ट 1 आहे लर्निंग आउटकम्स ऑर कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. यामध्ये अध्ययन निष्पत्ती काय आहे, कार्यक्षमता कोणते आहे ते विधान तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. पार्ट 2 मध्ये इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स. शिक्षक, पालक आणि सहाय्यक यांच्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. पार्ट 3 मध्ये इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. हा भाग विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पार्ट 4 लर्निंग ॲक्टिव्हिटी, हा देखील अध्ययनावरील उपक्रमावर आधारित हा भाग आहे जो विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पार्ट 5 मध्ये सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो, म्हणजे एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडून देण्यात आली आहे. पार्ट 6 हा तुम्ही या ॲक्टिव्हिटीचा सराव म्हणजेच प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला सांगण्यात येईल. पार्ट 7 मध्ये एक्सटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटी और पॅरल ॲक्टिव्हिटी और रीएन्फोर्समेंट, म्हणजे आपण शिकलेल्या या उपक्रमामधून त्याचे दृढीकरण होण्यासाठी समांतर असा एक उपक्रम आपणास करावा लागणार आहे. पार्ट 8 मध्ये मूल्यमापन आहे, त्याविषयी आपणास माहिती दिली जाईल. पार्ट 9 मध्ये दीक्षा व्हिडिओ लिंक, ई कंटेंट आणि QR कोड. पार्ट 9 मध्ये हा घटक तुम्हाला समजण्यासाठी दीक्षा व्हिडिओ लिंक तुम्हाला देण्यात येईल किंवा ई कंटेंट किंवा QR कोड देण्यात येईल, ते आपणास या ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे. पार्ट 10 मध्ये माय टेक अवे और टुडे आय लर्न्ड, म्हणजे आपण काय शिकला आहात हे आपणास या ठिकाणी कळणार आहे. दिस bridge course will be very important from the point of view to revise and reinforce the learning of the students from the previous class. म्हणजेच हा जो काही सेतू अभ्यासक्रम आहे तो मागील वर्षामध्ये आपण केलेल्या अध्ययनाचं दृढीकरण करण्यासाठी किंवा त्याची उजळणी करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. अँड पेव द वे टू मेक देअर लर्निंग हॅपन इन द नेक्स्ट क्लास. आणि पुढील वर्षामध्ये म्हणजे आता चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला शिकण्यासाठी मार्ग सुलभ करण्याचं काम हा सेतू अभ्यासक्रम करणार आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व आहे. 7 टीचर्स और पेरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स शुड हेल्प देअर चिल्ड्रन टू कम्प्लीट ब्रिज कोर्स ॲज पर डे वाईज प्लॅन. विद्यार्थ्यांना किंवा मुलांना शिक्षक, पालक तसेच त्यांना मदत करणारे मदतनीस सहाय्यक यांनी हा सेतू अभ्यासक्रम दैनंदिन योजनेनुसार पूर्ण करण्यास मदत करावी. Teachers, parents and facilitators should pay attention to the fact that the student will solve each worksheet on his or her own. विद्यार्थी हा स्वतःच हे वर्कशीट सोडत आहे, याकडे शिक्षक, पालक आणि सहाय्यक यांनी लक्ष देणे या ठिकाणी अपेक्षित आहे. दे शुड हेल्प देम वेअर नेसेसरी. आवश्यक त्या ठिकाणी त्यांनी मदत करावी हे देखील अपेक्षित आहे. नेक्स्ट, द टीचर शुड कंडक्ट द टेस्ट फ्रॉम द स्टुडंट्स आफ्टर द स्टिप्युलेटेड टाइम पिरियड, assess the test papers and keep a record of the same. शिक्षकांनी काही ठराविक वेळेनंतर विद्यार्थ्यांची चाचणी घ्यावी, ते पेपर तपासावेत आणि त्याची नोंद करावी ही या ठिकाणी अपेक्षित आहे. हॅव्हिंग चेक द टेस्ट पेपर्स, टीचर शुड प्रोव्हाइड ॲडिशनल सप्लिमेंटरी हेल्प टू द स्टुडंट्स हू आर लॅग बिहाइंड. अगदी चाचणी घेतल्यानंतर ती तपासल्यानंतर देखील काही विद्यार्थी मागे राहत असतील तर शिक्षकांनी त्यांना मदत करावी. Best wishes to all the children for the successful completion of this bridge course. पुढील जो एक महत्त्वाचा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, हा भाग आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तो आपण बघूया. डिअर स्टुडंट्स, ड्यू टू पॅन्डेमिक सिच्युएशन इन द लास्ट academic year, you continued your learning and education through online and in various digital modes. मागील वर्षी देशभर कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्षामध्ये
आपणास आपलं अध्ययन किंवा शिक्षण हे ऑनलाईन आणि त्याच प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने करावं लागलेलं आहे. This bridge course has been prepared for you with the objective of reviewing the previous year's syllabus at the beginning of the present academic year. हा ब्रिज कोर्स हा तुम्ही या नवीन म्हणजे 10वीच्या अभ्यासक्रमापूर्वी आपण 9वीला जो काही अभ्यासक्रम शिकला आहात त्याची तपासणी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. अँड हेल्पिंग यू टू प्रिपेअर फॉर दिस इयर्स सिलेबस. आणि हा ब्रिज कोर्स तुम्हाला 10वीच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून तयार करण्यास मदत करणार आहे. Number 1. The bridge course lasts for a total of 45 days and consists of 3 tests after a certain period of time. 45 दिवसाचा हा कोर्स असणार आहे आणि ठराविक कालावधीनंतर तुमची चाचणी घेतली जाईल. अशा 3 चाचण्या होतील. The bridge course will help you to understand exactly what you have learned in the previous academic year and to understand the curriculum for the next class. हा ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रम तुम्ही मागील शैक्षणिक वर्षामध्ये काय शिकला आहात ते समजण्यासाठी आणि नवीन शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे इयत्ता 10वी मधील अभ्यासक्रम समजण्यासाठी आपणास मदत करणार आहे. 3. The bridge course should be studied on a day-to-day basis. म्हणजे या ब्रिज कोर्सचा सेतू अभ्यासक्रमाचा दैनंदिन आपण अभ्यास करायचा आहे, रोजच अभ्यास करायचा आहे. It consists of day-to-day worksheets. You are expected to solve the worksheet on your own as per the given plan. तुम्हाला ज्या पद्धतीने नियोजन करून दिले जाईल त्या पद्धतीने दैनंदिन म्हणजे दररोजच आपणास हे वर्कशीट म्हणजे कार्यपुस्तकात स्वतः सोडवायची आहे. Seek the help of a teacher, parent or siblings if you have difficulty solving the worksheet. हे वर्कशीट सोडवत असताना जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही शिक्षक, पालक आणि सिबलिंग्स म्हणजे तुमची भावंड असतील, मोठे भाऊ किंवा बहीण असेल तर ते तुम्हाला मदत करू शकतील. तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. The video links are provided to better understand the text and activities given in each worksheet or reference. Try to understand the concept using them. तुम्हाला व्हिडिओ लिंक्स पुरवण्यात आले आहेत ज्या ॲक्टिव्हिटीज समजून घेण्यासाठी संदर्भ म्हणून तुम्हाला उपयोगी पडणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या संकल्पना समजून घेऊ शकता. नेक्स्ट, सॉल्व द टेस्ट प्रोव्हाइडेड अलॉंग विथ ॲज प्लॅन्ड. तुम्हाला दिलेल्या ज्या चाचण्या आहेत त्या नियोजनानुसार तुम्हाला सोडवायच्या आहेत. गेट इट चेक्ड विथ द टीचर आफ्टर कम्प्लिटिंग द टेस्ट. चाचणी पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांकडून आपण ती तपासून घ्यायची आहे. Seek the help of a teacher, parents or siblings to understand the part that is not understood or seems difficult. जो भाग तुम्हाला समजणार नाही किंवा समजायला अवघड वाटणार आहे तो समजून घेण्यासाठी शिक्षक, पालक आणि आपल्या भावंडांची मदत घ्या. Best wishes to you all for the successful completion of this bridge course. Now you can see some sentences on the screen. स्क्रीनवर तुम्हाला काही या ठिकाणी वाक्य दिसत असतील. Can you guess what are you going to learn today? आज तुम्ही काय शिकणार आहात अंदाज करू शकता का? हे वाक्य पाहिल्यानंतर तुम्ही काय सांगू शकता? प्रयत्न करा. Yes, you might have understood. तुमच्या लक्षात आलं असेल. We are going to learn how to guess missing word in sentences. या वाक्यामधील काही शब्द तुम्हाला या ठिकाणी दिसत नाहीत. हे शब्द कोणते आहेत याचा अंदाज या ठिकाणी आपण करायचा आहे. तेच या ठिकाणी आपण शिकायचं आहे. म्हणजेच आपली जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीसाठी आपलं कॉम्पिटन्सी ऑर लर्निंग आउटकम स्टेटमेंट जे आहे ते आहे प्रिडिक्ट द नेक्स्ट पार्ट ऑफ द नरेशन, कॉन्व्हर्सेशन, डिस्क्रिप्शन. म्हणजे कोणत्याही प्रकारचं वर्णन
किंवा संभाषण यामधील पुढील भाग कोणता आहे याचं भाकीत करणं, अंदाज करणे ही आपली कार्यक्षमता आहे किंवा अध्ययन निष्पत्ती करणारं विधान आहे. मग यासाठी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देण्यात आला आहे. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, रीड द गिव्हन सेंटेन्सेस केअरफुली. तुम्हाला जे या ठिकाणी 10 वाक्य स्क्रीनवर दाखवली जातील ती तुम्ही काळजीपूर्वक वाचायची. कीप ट्राईंग इव्हन इफ यू फेल टू गेस करेक्ट वर्ड ऑर फ्रेज. तुम्हाला अचूक असा शब्द किंवा फ्रेज तुम्हाला भरण्यास अडचण आहे तरी देखील तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. रीड अँड रीड द सेंटेन्स इन ऑर्डर टू प्रेडिक्ट करेक्ट वर्ड. अचूक शब्द त्याचा अंदाज तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला तो पुन्हा पुन्हा वाक्य वाचावं लागणार आहे. टेक हेल्प ऑफ युअर टीचर व्हेनेवर यू आर इन डाऊट. जर तुम्हाला शंका आली तर तुम्ही शिक्षकाची देखील मदत घेऊ शकता. मग कोणती वाक्य आहेत ही? मी या ठिकाणी फक्त वाक्य वाचतोय, तुम्ही ती व्हिडिओ पॉज करून वहीमध्ये लिहायची आहेत. डोंट टेल, लेट मी डॅश. फर्स्ट सेंटेन्स आहे आय सी डॉक्टर व्हिजिटिंग माय नेबर्स हाऊस. समबडी मस्ट बी डॅश. 2. The clouds are gathering in the sky. It might dash in the evening. 3. Road is wet, road, and slippery. Walk carefully or you may dash down. 4. The sun rises in dash. 5. Lockdown in my district is lifted up. When will school dash? 6. Vegetables are excellent source dash vitamins. Microscopes make small things appear larger than dash. An apple a day keeps dash away. 9. The pineapple, a fruit dash in tropical climates throughout the world, is native to parts of South America. 10. What's wrong with you? You look dash. ही सर्व वाक्य तुम्ही घरी सोडवायची आहेत. यासाठी तुम्हाला हे वाक्य पुन्हा पुन्हा वाचावं लागेल आणि त्याचा विचार करून तुम्हाला ते शब्द भरावे लागतील. त्यानंतर आपण सोडून दिलेली ऍक्टिव्हिटी आहे ती आपण पाहणार आहोत. सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी, डेमो, गेम टाइम, लेट मी गेस. तर या ठिकाणी सुरुवातीलाच एक उदाहरण दिलेले पहा. बोर्ड म्हटलंय डोंट काउंट युअर चिकन बिफोर दे आर डॅश. या ठिकाणी एक प्रोव्हर्ब आहे आणि या ठिकाणी येणारा जो शब्द आहे तो आहे hatched. Don't count your chicken before they are hatched. पिले अंड्यातून बाहेर येण्यापूर्वीच त्यांची गंती काय कामाची, या अर्थाची ही म्हण आहे. म्हणजे प्रोव्हर्बवर आधारित या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. यासाठी आपल्याला जर प्रोव्हर्ब माहित असेल तर आपल्याला ही रिकामी जागा सहज भरता येईल. दुसरी या ठिकाणी प्रोव्हर्ब दिली आहे ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन डॅश. या ठिकाणी शब्द येणार आहे वर्ड्स. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ अशी प्रोव्हर्ब आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या ऍक्टिव्हिटीज सोडाव्या लागणार आहेत. प्रॅक्टिस म्हणजे सराव या ठिकाणी कशा पद्धतीने करायचा आहे तर आपण पियर वर्क मध्ये देखील आपल्या शेजारी वर्गातील कोणी मित्र किंवा मैत्रीण असेल तर तुम्ही एकत्र बसून ही ऍक्टिव्हिटी करू शकता किंवा हा जो गेम आहे तो खेळू शकता. यासाठी तुम्ही प्रोव्हर्ब्स आणि नेहमी जोडून येणारे शब्द कोलोकेशन्स याचा देखील उपयोग करून घेऊ शकता. जर आपणास काही अडचण किंवा शंका निर्माण झाली तर विषय शिक्षकाला तुम्ही विचारू शकता. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटी आणि रीइन्फोर्समेंट. मग आता समांतर उपक्रम या ठिकाणी काय करायचा आहे
तर चूज एनी शॉर्ट स्टोरी ऑफ युअर चॉईस, म्हणजे एक छोटीशी गोष्ट तुम्हाला निवडायची आहे. यू रिराईट द स्टोरी रिमुव्हिंग कीवर्ड्स फ्रॉम इट. त्यातील जे काही महत्त्वाचे शब्द आहेत ते तुम्ही गाळायचे आणि ती स्टोरी लिहायची, म्हणजे त्या ठिकाणी काही रिकाम्या जागा येतील आणि ती जी स्टोरी आहे, यू प्रेझेंट द स्टोरी टू युअर क्लास. ती स्टोरी तुम्ही प्रेझेंट करायची, म्हणजे या ठिकाणी तुम्ही घरी ती या ठिकाणी एक स्टोरी लिहायची, छोटी स्टोरी लिहायची, त्या ठिकाणी काही रिकाम्या जागा सोडायच्यात आणि त्या स्टोरीचा एक काढलेला फोटो ग्रुपवर किंवा वैयक्तिक विषय शिक्षकांना पाठवायचा आहे. तो आपण इतर विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी ग्रुपवर देऊ शकतो. Evaluation: students solve worksheet in which narration, description, conversation is given with some keywords missing in it. मग आता तुम्हाला काय करावं लागणार आहे मूल्यमापनामध्ये, तर वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन किंवा संभाषण यावर आधारित एखादी ऍक्टिव्हिटी तुम्हाला निवडावी लागेल आणि त्यातील रिकाम्या जागा कशा पद्धतीने भरता येतील हे तुम्ही बघणार आहात. आणि यातून तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे. माय टेक अवे टुडे आय लर्न्ड यामध्ये आपणास ते कळेल की स्टुडंट्स लर्न ॲज हाऊ टू गेस द मिसिंग वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द कॉन्टेक्स्ट ऑफ द सेंटेन्स. म्हणजे हे गाळलेले शब्द कोणते आहेत याचा अंदाज करणं हे वाक्यातील संदर्भाला अनुसरून विद्यार्थी शिकणार आहेत. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.